हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी झाली आहे आणि फ्रेश वगैरे होऊन बसली आहे. तर आता वाजत आहेत 6, संध्याकाळच्या 6 वाजत आहेत आणि अर्धा तास झालं मला येऊन. आणि मन नाही का, म्हणजे बदलापूरमध्ये जे काही घडलं ना, 3.5 वर्षाची फक्त मुलगी होती आणि स्कूलमध्ये तिच्यावर अत्याचार झाले. म्हणजे काय घडतंय? बंगालमध्ये पण ते झालेलं. डॉक्टर मुलीला हे केलं, तिच्यावरही अत्याचार करून, सामूहिक बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. तिथंही तसंच झालेलं आहे. म्हणजे हे बघा ना, रोज एक काहीतरी घटना घडत आहे आणि जास्ती करून स्त्रियांवरती, मुलींवरती हे अत्याचार होत आहेत. तर हे कुठंतरी बदलायला पाहिजे. सरकार काही झोपले का? सरकार ह्याच्यावरती काही निर्णय घेत नाही आहे का? तर हे सगळं घडतंय म्हणजे का घडायला लागले जास्ती प्रमाणामध्ये, हे लक्षात यायला पाहिजे. सरकारने ह्याच्यावरती काहीतरी करायला पाहिजे. आणि आता हे न्यूजमध्ये सगळ्यांनाच माहिती असेल, पण तरी पण मला ह्या विषयावरती बोलावंसं वाटले म्हणून मी बोलते. प्रत्येक ठिकाणी काही ना काही घडत असतं आणि रोज नवीन काही ना काही घडतं, पण इतर काही घडणं आणि हे मुलींवरती जे अत्याचार होत आहेत, मर्डर होत आहेत, हे जे आहे महिलांवरती जे एवढे सगळं घडत आहे, हे बंद व्हायला पाहिजे. बरोबर नाही का? नाहीतर परत असं म्हणायचे, रोज ब्लॉग बनवती, तू ह्या विषयावरती बोलायला पाहिजे होतं, तू त्या विषयावरती बोलायला पाहिजे होतं, असं कुणी म्हणायला नको. मला पण वाटतं बोलावं, व्यक्त व्हावं, आपल्या मनातली भडास काढावी. परंतु मी बोलले आणि भडास काढायला गेले की मी खूप जास्त ओव्हरही होते. म्हणजे परंतु तरी पण मी स्वतःला सावरूनच बोलत आहे की सरकार झोपलंय का? न्यायमूर्तीच्या डोळ्यावरती पट्टी बांधली गेली आहे का? त्यांना ऐकायला येत नाही आहे का? त्यांना दिसत नाही आहे का की काय घडतंय? आपण कायद्यांमध्ये बदल केलेच पाहिजेत. काहीतरी असं हे झालं पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की खरोखर कायद्यांमध्ये बदल झाले पाहिजेत आणि खरोखर महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे, मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. एवढ्या छोट्याशा, आता मला सांगा, एवढ्या छोट्याशा मुलीनं कपडे शॉर्ट घालून गेली असेल का? प्रत्येकजण कपड्यावरूनच मुलींना टार्गेट करतं म्हणून मला हे बोलायचंय. बाकी नाही, मला हा विषय इथं घ्यायचा होता. आता ह्या छोट्या 3.5 वर्षाच्या मुलीने कपडे शॉर्ट घातले असतील का आणि काय अश्लील चाळे केले असतील का म्हणून तिच्यासोबत असं घडलं? तुम्ही सांगा. आणि ती डॉक्टर लेडीज होती, ती पण झोपीत होती. तिनं काही शॉर्ट घालून झोपली असेल का? तिनं कोणाला बोलवलं असेल का? तिनं काही केलं असेल का? एक विचार, मानसिकता, तुमची मानसिकता तशी झालेली आहे म्हणून तुम्हाला फक्त शॉर्ट कपडे दिसतात. परंतु तुम्हाला माणसाची वृत्ती मात्र लक्षात येईना गेली आहे की माणूस हा इतका नीच आणि खालच्या पातळीचा झालेला आहे की त्याला लहान लहान छोट्या छोट्या मुली एवढं, ती आणखी कळी पण नाही बनलेली हो ती लिकरू. हां, तोपर्यंत तिच्यासोबत असं काही कृत्य करताना अशा नालायक लोकांना लाज शरम वाटत नाही का? ह्यांच्या घरी आई, बहिणी, मुली, बाळे कुणीच नसतात का? ह्या अशा नराधरा त्यांच्या घरी महिला हा प्रकारच नसतो का? म्हणून ते असं बाहेर तोंड मारतात आणि एखाद्याचा जीव घेतात आणि एखाद्याला जबरदस्ती करतात. तर हे खूप चुकीचं घडते आणि खूप भयंकर घडते यार. मला तर ना खूप हे होते, असं वाटते की काय करून काही नाही. ऐकलं ना की असं त्या ज्या व्यक्तीने केले ना, तो फक्त माझ्यासमोर पाहिजे, मला असं वाटतं. आणि असं अंगातून सळसळून होतं की हे असतं ना, ठेचा असा ठेचला पाहिजे त्याला आणि त्याचे असे हाल करून त्याला मारलं पाहिजे. असा तो कमीत कमी 1 महिनाभर तर तडपडला पाहिजे. मरण म्हणलं तरी त्याला मरण नाही आलं पाहिजे, अशा सजा द्यायला पाहिजे. किती प्रकरण घडल्यात, मला तर डोकंच हँग होतंय ऐकलं की. किती प्रकरण अशात घडलेत यार, किती प्रकरण घडलेत, किती मुलींवरती अत्याचार झालेले आहेत. कुठं फिरतील हे लोक पाप?
किस्ती फेडतील तेव्हा फेडतील, पण काही आई वडील अनाथ व्हायला लागले ना मुलांवाचून. आई वडील गेल्यावरच मुलं अनाथ होत नाहीत, तर मुलं गेल्यावर सुद्धा आई वडील अनाथ होतात, हे लक्षात घ्या. कारण त्यांचं सर्व, आई वडिलांचं सर्वस्व, पूर्ण जग आई वडिलांचं फक्त मुलं असतात. आणि ते मुलं जर त्यांच्या आयुष्यातून गेले तर ते आई वडील सुद्धा अनाथ होतात. तर ते आई वडील म्हणजे काय परिस्थिती असेल त्या लोकांची तुम्ही सांगा. तर खरोखर सांगते, महिलांनी खूप काळजी घ्या, विश्वास ठेवू नका. कुठेही जाण्याच्या पहिलं कुणाला ना कुणाला माहिती द्या, एकटं फिरू नका. आणि असं तर रात्रीच्या टायमिंगला कधीही कुणीही बाहेर पडे. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा पूर्ण सिटीमध्ये, पुणे पूर्ण एरिया जो आहे पुण्याचा आजूबाजूचा, एक निर्भया म्हणून व्हॅन फिरते रात्रीची. आणि बरेच असे हेल्पलाईन नंबर वगैरे आहेत जे आम्हाला ग्रुपवरती आलेले आहेत, आणि ते पुण्या सिटीच्याच मर्यादेमध्ये आहेत. आणि ग्रुपवर अशी पण माहिती देण्यात आलेली आहे की आता एक वेगळा प्रकार सुरू केलेला आहे. किडनॅप करणं, अपहरण करून नेणं, किंवा त्यांच्यासोबत काहीतरी वाईट करणं. तर त्याच्यामध्ये एक प्रकार आणखीन त्यांनी वाढवलेला आहे. तर एक नवीन आता अशी टोळी आलेली आहे ज्याच्यामध्ये ते मॉलमध्ये जास्ती प्रकार तो घडतोय. तर मॉलमध्ये, मोठे मोठे मॉल आहेत ना, त्या मॉलमध्ये तो प्रकार घडत आहेत. किंवा असं खूप साऱ्या स्कूलच्या, बघा आजूबाजूला स्कूल, अशा मोठ्या मोठ्या स्कूल जे आहेत ना, त्या कॉलेज, ते अशा ठिकाणी आहेत की आजूबाजूला खूप सारं मोकळं मैदान असतं. अशा ठिकाणी बनलेले असतात. तर त्या साईडला पण ते प्रकार घडतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते थांबवतात आणि काहीतरी पेपर देतात आणि त्या पेपरचा वास घ्यायला सांगतात. तर तो पेपरचा वास येत नाही बरं का, रिअलमध्ये वास येत नाही. पण आपण जर तो असं करून वास घ्यायला गेलो तर त्याच्याने भूल चढते. म्हणजे त्याच्यावरती ड्रग्स आहे असं त्यांचं म्हणणं, आणि त्या ड्रग्सने भूल चढते आणि माणूस बेशुद्ध होतो. मग त्याच्यानंतर ते तुमच्यासोबत अपहरण करून तुम्हाला घेऊन जाऊ शकतात, किडनॅप काढून घेऊन जाऊ शकतात, किंवा तुमच्यासोबत काही चुकीचं करून शकतात. तर त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवू नका. कुणी चॉकलेट देईल, कुणी अनोळखी व्यक्तींनी कसलाही पेपर दिला, वास घ्यायला सांगितला, काही जरी केलं तरी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. आणि शक्यतो अनोळखी व्यक्तींना बोलायचंच नाही. तिथून पटकन निघून येणं एकच पर्याय आहे, किंवा आरडाओरडा करून आजूबाजूचे लोक बोलवणे हा एक पर्याय आहे. तर तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स, हे जो आहे मेसेज आमच्या ग्रुपवरती फिरत आहे आणि आम्ही पण एकमेकाला सेंड करतोय की हा बाबा हे खरंच असं होऊ शकतं, तर मग हे चुकीचे पण असू शकतात मेसेज, बरोबर की नाही. परंतु असे अफवा पण उठवू नये लोकांनी, हे पण मला सांगायचं आहे जनतेनी, की आधीच खूप सारी जनता प्रॉब्लेम टेन्शनमध्ये घाबरलेली आहे आणि दहशतखाली जनता आहे. तर प्लीज असे मेसेज टाकून परत त्यांना जास्ती हे करू नये. जे खरेच ओरिजिनल मेसेज आहेत आणि जे काही घडते त्याचेच मेसेज असावेत, असं अशी माझी विनंती आहे तुम्हाला, बरोबर की नाही. तर असो, मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप सारं काही घडत आहे. तर प्लीज डोळे आणि कान उघडे ठेवून राहा. महिला सुरक्षित नाही आहेत, महिला असुरक्षित आहेत. मुली, छोट्या मुली सुद्धा असुरक्षित आहेत. आजकाल अवघड झाले यार. तर असो, जे काही गुन्हे घडलेले आहेत, आशा करते की सरकार ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊन लवकरात लवकर त्यांना न्याय भेटेल आणि त्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराचा अत्याचार झालाय हे तर मान्य असणारच आहे, बरोबर की नाही. परंतु त्यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि ह्याला आळा बसणं पण खूप गरजेचं आहे. तर आशा करते सरकार ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेईल, बरोबर की नाही. तर असो, तर मग मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते की माझे प्रॉपर कुठले आहेत. आम्ही प्रॉपर अलिबाग,
चे आहे. आणि माझे सासऱ्याचे वडील हे म्हणजे त्यांचं लग्न पण झालेलं नव्हतं, ते लहानच होते. आणि त्यांची आत्या म्हणजे माझ्या सासऱ्याच्या वडिलाची आत्या ती एकटीच होती, तिला कुणी नव्हतं. तिचे मिस्टर वारलेले होते आणि तिला कुणी नव्हतं, मुलं वगैरे कुणीच नव्हते. म्हणून तिनं ह्या भावाच्या मुलाचा सांभाळ केला. त्याच्याकडं म्हणजे तिच्याकडं घेऊन गेली आणि त्याचा सांभाळ केला. मग तो तिथंच लहानाचा मोठा झाला. मग नंतर लग्न वगैरे सगळं तिथंच झालं. तर ते सेटल तिथं झाले नंतर. मग गावाकडचं जे काही होतं ते त्यांनी त्याच काळात विकलं वाटतं. आणि मग इकडं त्यांनी परत सगळे बाकीचं सगळं स्वतःचं हे केलं. तर ह्यांच्या 3 ते 4 पिढ्या तिथंच ही झालेल्या आहेत. म्हणून मी माझं लग्न झाल्याच्या नंतर 5 वर्ष कमीत कमी नगरला राहिलेली आहे. आणि अधूनमधून पण आम्ही जातो, दुसरे नातेवाईक आहेत त्यामुळे मी जाते. आणि असं आहे ते की त्यांना कुणी नसल्यामुळं त्यांनी त्यांना सांभाळलं आणि ते तिथलेच प्रॉपर झाले. तर त्याच्यानंतर ते आता इथे पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. पुण्यामध्ये जागा, घर वगैरे सगळं असं घेऊन स्थायिक झालेले आहेत. तर असं आहे ते. आणि एका दादानी कमेंट केलेली, सतेश दादानी, की ते पण नगरचेच आहेत. हो, असाल दादा, मला जास्ती माहिती नाही आहे, कारण नगर पण खूप मोठं नगर आहे. असं काही छोटं नाही आहे की आपण म्हणजे ओळखत असू किंवा ते छोटंसं गाव आहे म्हणून मी तुम्हाला हो हे का ते का असं म्हणेल. असेल तुम्ही पण नगरचे असाल, पण परंतु मला असं कदाचित वाटतंय की तुम्ही मला संभाजीनगर सांगितलं होतं तुमचं गाव. तर असो, संभाजीनगरचे जरी असले तरी तुम्ही आपलेच आहेत. आणि कुठं जरी असले तरी भारतात राहताय ना, सगळे आपलेच आहेत आणि जवळचेच असतात, बरोबर की नाही. तर असा तो किस्सा आहे की माझे सासर हे नगर आहे. आणि नगरची भाषा बऱ्यापैकी आम्ही गेल्यानंतर म्हणजे नगरची जी भाषा आहे ना, ते आम्ही कसं बोलत नाहीत. आम्ही नगरचे आहेत असं म्हणतो ना, प्रॉपर कुठले आहेत म्हणून नगरचे आहे म्हणून सांगितलं ना, तर आम्हाला बरेच जण म्हणतात, मग तुम्ही नगरचे आहेत तर तुम्हाला नगरची भाषा येते. परंतु असं थोडी नाही की नगरची लोक नगरचीच भाषा कंपल्सरी कंटिन्यू राहतील. ते जे तिथं स्थायिक आहेत त्यांची भाषा आहे ना तशी. जे तिथं स्थायिक आहेत ना त्यांची भाषा एकदम नगरी भाषा आहे. आम्ही तिथं स्थायिक नव्हतोच. मी 5 वर्ष बी राहिले ना, तर मी म्हणजे माझ्या मिस्टरांबरोबर मी त्याची जिथं बदली असेल ना त्या ठिकाणी राहिला त्याच्यासोबत गेलेली. त्याच्यामुळे मी जास्ती नगरमध्ये माझा राहण्याचा संबंध आलेला नाही. त्यामुळे माझी मुलं आणि आम्ही ती भाषा बोलत नाही नगरची भाषा पण छानच आहे, परंतु आम्ही ती बोलत नाही, कारण की आम्ही तिथं जास्त राहिलोच नाही. हा, तिथल्या लोकांचं सगळं वेगळं आहे, थोडंफार भाषा खूप जास्ती वेगळी आहे. आम्ही नगरचे आहे म्हटलं की बरेच जण आम्हाला म्हणतात की मग तुम्हाला कशी भाषा ते येत नाहीये. असं काही नसतं. आपण तिथं कंपल्सरी कायम स्वरूपी तिथं जर राहिलेलं असेल तरच आपली ती भाषा होऊन जाते, बरोबर की नाही. आता माझ्या घरातले सगळेजण नगरची भाषा बोलतात, कारण त्यांची पूर्ण आयुष्य तिथे गेले ना. आता ते इथं आलेत बरेच वर्षापासून म्हणून काय झालं, परंतु पूर्ण त्यांचं आयुष्य तर तिथंच गेलेलं आहे. माझी बाकीच्या फॅमिलीमधले सगळे ती नगरची भाषा बोलतात. मी आणि माझी मुलंच आम्ही नगरची भाषा बोलत नाही. तर असा आहे तो नगरचा किस्सा. आणि आम्ही नगरला गेल्यानंतर जात असतो फिरण्यासाठी. तिथं जर असेल तर तिथलं म्हणजे नाही का गणपती, विशाल गणपती म्हणून आहे माळीवाड्यामध्ये. तो खूप सुंदर आहे आणि तो पावन गणपती आहे. तर जर कुणी माझा हे व्हिडिओ बघत असाल कधी नगरला गेलात तुम्ही बाय चान्स, तर तुम्ही विशाल गणपतीचं दर्शन नक्कीच घ्यावं मला असं वाटतं. आणि चांद बेबीचा महाल पण बघण्यासारखा आहे आणि तोही तुम्ही तिथं कधी गेलात तर तोही बघावा अशी आशा करते मी. तर असे ठराविक काही गोष्टी आहेत ज्या आम्ही कधीतरी जातो नगरला, नाही असं नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं ना, माझी बहिणीची मुलगी वगैरे तिथं राहते, आम्ही जातो अधूनमधून. आणि माझे फ्रेंड्स पण तिथं आहेत, त्यांना पण भेटायला मी जात असते, नातेवाईकांना भेटायला जात असते, पण खूप वर्षातून एकदा वगैरे असं आम्ही जात असतो. तर तिथं विशाल गणपती म्हणून असा प्रसिद्ध गणपती आहे. आणि
नगर पण खूप सुंदर मोठी सिटी आहे. तिथं पण प्लॉटच्या फ्लॅटच्या खूप जास्ती प्रमाणात किमती आहेत. खूप जास्ती एरिया वाईज आहेत तिथं. तिथे जास्ती एरिया म्हटलं तर सावेडी साईडचा एरिया जास्ती फेमस आहे आणि तिकडे जास्ती रेट आहेत फ्लॅटच्या खूप जास्ती. आणि खूप छान एरिया आहे तो. प्रोफेसर कॉलनी आहे. खूप म्हणजे ते एरिया जे आहेत ना, ते एरिया मला खूप जास्ती प्रमाणात आवडतात. तर ही अशी छोटीशी माहिती मी तुमच्याशी शेअर केली आहे. आता परत मला माझं सासर कुठलं, माहेर कुठलं हे विचारू नका, कारण सारखं सारखं सांगायला हे करायला माणसाला हे होतं की किती वेळा सांगायचं, बरोबर की नाही. तर आता माझं सासर मी नगर म्हणण्यापेक्षा नो सासर म्हणलेलंच ठीक राहील, बरोबर की नाही. तर चला, आता आपला त्या लोकांचा आपला काही संबंध नाही आहे, त्यामुळे ही लास्ट सासरचं काही सांगायचं असेल तर हे लास्ट होतं माझं. यानंतर कुणीही मला सासरबद्दल विचारू नका आशा करते, बरोबर की नाही. तर चला, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की फायनली काल रात्री मुलगा गेला होता रक्षाबंधन करायला आणि रक्षाबंधन करून आलेला आहे. आणि तो घरी न येताच डायरेक्टली तिकडूनच गेला होता. त्याच्यामुळं मी काही म्हणजे त्या दोघांच्या मध्ये काही बोललेच नाही आणि कुणालाही जा आणि ये म्हटले नाही. स्वतःच्या मनाने त्यांनी ते जे काही करायचं ते केलं. आणि ह्या वेळेला गिफ्ट पण मी स्वतः काही दिलेलं नाही आहे. त्यानं स्वतःच गिफ्ट वगैरे घेऊन गेला आणि राखी बांधून आला. रात्री काहीतरी 9 वाजले होते त्याला घरी यायला राखी बांधून वगैरे. तो गेला होता 7लाच. ट्रॅफिकमुळे त्याला येताना जाताना ट्रॅफिक लागल्यामुळं खूप उशीर झाला आणि जेवण वगैरे काही केलं. जबरदस्ती केल्याने मला खूप त्रास होतो, ओरडून बोलावं लागतं, खूप जोरजोरात भांडण होतं, हे होतं ते होतं. बघा, इझिली ह्या वेळेला मी ठरवलं की नाही यार, मागच्या वर्षासारखं आपण नाही करायचं. आणि मी त्या दोघांना सोडून दिलं त्यांच्या ह्याच्यावरती. बघा, त्यानंच निर्णय घेतला, गेला पण आणि बांधली पण आणि आला पण. आणि ह्या वेळेला स्वतःच त्यानं गिफ्ट पण जे काय द्यायचं ते दिलं. मी विचारलं सुद्धा नाही की काय दिले, कारण परत विचारलं की चिडचिड करण आणि परत मग ते दोघांचं काहीतरी भांडण होईल, म्हणून मी ते विचारलं पण नाही. गेला ना गेला, आला, राखी बांधली, बस झालं. परंतु पहिली वेळ आहे की मी स्वतः वैयक्तिक इंटरेस्ट नाही घेतला आणि मी स्वतः वैयक्तिक तिला काही देण्यासाठी गिफ्ट नाही दिलं. ही पहिली वेळ आहे माझ्याकडून. आणि आता इथून पुढं जे काही काही होईल ते त्यांनीच बघतील. म्हणजे नाही का, नो जबरदस्ती, बस कुणाला पण जबरदस्ती नाही करायची. असंच आता ठीक राहील माझ्यासाठी. आणि ना तिनं फोटो काढले नाही बरं का, रक्षाबंधन करताना फोटो नाही काढले, काही नाही. मग मी फक्त एवढं विचारलं, फोटो काढला नाही का, फोटो सेंड कर मला. तर तो म्हणे नाही काढले फोटो. आता फोटो नाही काढायचे असं कधी होतं का? रोज स्टेटस असतो, काही ना काही हे केलेलं ते केलेलं. आणि भाऊ गेला होता तर मग भावाला राखी बांधताना फोटो काढून शेअर करायचा ना, पण नाही. असो, रक्षाबंधन झाली ना, माझ्या मुलाला राखी बांधली ना, त्याच्यातच मला खूप आनंद आहे. तू बोल परत, नको बोलू, काही घेणं देणं नाही. फक्त असंच फक्त माझ्या मुलाकडून मला अपेक्षा आहे की ज्या त्या वेळेला जे ती गोष्ट फक्त तुझ्या मनाने कर. मी तुला कधीही जबरदस्ती करणार नाही आणि जा म्हणणार नाही, का बोललाच म्हणणार नाही, का बोलत नाही असं पण म्हणणार नाही. परंतु मला असं म्हणायचं की आता जसं रक्षाबंधन केली तशीच भाऊबीज येईल तर भाऊबीज कर, एवढीच अपेक्षा आहे माझ्या. आणि ही शेवटपर्यंत करत राहा. कधी तिला अडचण पडली, कधी तिला खूप काही प्रॉब्लेम असेल तर तिच्या दुःखात उभा राहा, एवढीच आशा आहे मला तुझ्याकडून, बाकी काहीच नाही. तिला काही द्यायचंय दे, नको द्यायचंय नको देऊ, काही फरक पडणार नाही. कारण की ती स्वतःही कमवती, तिचा नवराही कमवतोय, ती त्यांचं भविष्य बघतील. तुझ्या कशावरती आशेने राहिलेली नाहीये. आणि असती एक आशा तर फक्त आई वडिलांकडनं असती, भावाकडनं बहिणींनी आशा पण ठेवू नये. मला तुम्हाला सांगायचंय की कारण मी माझ्या स्वतःवरून सांगते, मी की भावाकडून अपेक्षा बहिणीने कशाचीही ठेवू नये. भावानं दिलं गोडी आनंदीने, काय दिलं आपल्याला, एखादी साडी चोळी तर तेवढीच घेऊन बसावं.
आणि जर नाही दिली तर नाही दिली. आपलं कर्तव्य आहे त्याला राखी बांधणं आणि भावाचं कर्तव्य आहे बहिणीचं रक्षण करणं वाईट काळात, बरं का. तर एवढंच करावं, माझी एवढीच अपेक्षा आहे. आणि हीच अपेक्षा मला माझ्या भावाकडून होती. मी कधीही म्हणते ना, अक्षरशः टिकल्याची पॉकेटची सुद्धा अपेक्षा, मी त्या काळामध्ये टिकल्याचं पॉकेट खूप झालं तर 2 रुपयाला येत असेल, 2-3 रुपयाला यायचं. मी टिकल्याची पॉकेटची सुद्धा माझ्या भावाकडनं कधी आशा ठेवली नव्हती, कधीच. म्हणजे असं मनातून मला कधी वाटतच नव्हते की माझ्या भावानी कधी, सुरुवातीपासून माझ्या भावानी मला काही केलं नव्हतं, दिलं नव्हतं, घेतलं नव्हतं. आम्ही लहान लहान होतो, राखी बांधायचो ना, त्यावेळेला खूप झालं तर आम्हाला हे भेटायचं, 5 रुपये 10 रुपये ते टाकलेले राहायचे ताटामध्ये. आणि आम्ही तेवढ्यावरतीच खुश असायचो. ते असं एवढे मोठे महागडे गिफ्ट आता आम्ही देतोय तसे गिफ्ट असं नसायचं. तर आम्हाला अपेक्षा बी नव्हती. आणि मी वैयक्तिक कधीही कुणाकडून अपेक्षा ठेवली नाही. एक माझे आई वडील सोडले ना, तर मी कधीही अपेक्षा कोणाकडून ठेवली नाही. आणि काय होतं माहिती आहे का, की समोरच्याची लायकी बघून अपेक्षा ठेवावी लागते. कारण मला माहिती होतं माझा भाऊ लालची आहे, माझा भाऊ लालची आहे आणि तो काही देण्याच्या लायक नाही आहे, म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवत नव्हते. मी माझं कर्तव्य करून निघायचे. आणि त्यांचं वाक्य राहायचं काय, की हे टाकल्यात 100 रुपये आणि तुला साडी काय आमची आवडत नाही. म्हणजे ही वाक्य राहायचं काय, तुला साडी काय आमची आवडत नाही. अरे यार, आवडायचाच प्रश्न येतो कुठून. तू तुझ्या बायकोला जशा साड्या आणतो तशीच बहिणीला आणायची ना. बायकोसाठी महागड्या साड्या आणि बहिणीसाठी 200 रुपयाची साडी, मग बहिणीला कशी आवडेल. आणि ती बहीण साडी घालते का. मी पहिल्यापासूनच फ्रेंड्स तुम्हाला सांगते, जास्ती साडी यूज बी करत नाही. आणि माझ्याकडे ह्या जी मला 200 वाले साड्या आहेत, 200, 150, 300 वाले जी साड्या मला कुणी दिलेल्या असतात ना, मी घेते प्रेमाने, मी नाही म्हणत नाही. परंतु मी साड्या यूज करत नाही रोज डेली, तर मग मी ती कशाला खोलू. मग मी कुणाला तरी देते किंवा काहीतरी करते, असं माझं ती हे असते. तुम्ही जर म्हणजे मी कुठेतरी घालेल अशी जर साडी दिली तर मग मी ती साडी कुणाला देईल का, नाही ना. मग ते एकच वाक्य, तुम्हाला आमची साडी आवडत नाही, मग ही 100 रुपये 200 रुपये टाकायचे. हा ठीक आहे ना, बोलून कशाला दाखवता, टाकलेत ना तुम्ही. मग अरे बाबा तू तेवढे पण घे, मी त्याला म्हणायचे, तू 1 रुपया टाक, फक्त 1 रुपया जरी टाकला तरी माझ्यासाठी भरपूर आहे. कारण मी सोडून दिलेलं होतं काय, आई वडिलावरचा अधिकार असतो तो भावावरती कधीच चलत नाही आणि चलवू पण नाही. भावानी स्वतःच्या इच्छेने म्हणावं. वर्षातून एकदाच माझी बहीण, वर्षातून एकदा किंवा 2दा माझी बहिणीचा हक्क आहे आणि तो मला द्यायचा आहे, तिला जेवढा देता येईल. आणि बहिणी बाळाला केल्याने कधीही कमी पडत नाही हो, एवढं मात्र माणसाने लक्षात ठेवावं. खरं कमी पडत नाही. बहिणी बाळांना तुम्ही जेवढं कराल तेवढं चांगलंच असते. कारण ती समाधानी राहिली, ती पहिली घरातली लक्ष्मी असते तुमच्या बहीण. दुसरी येते ती तुमची बायको असते आणि तिसरी येते ती तुमची मुलगी असते. ह्या तुम्ही 3 लक्ष्म्या खुश ठेवलं ना, तुम्ही सर्व म्हणजे काय म्हणतात ते, सर्वात सुखी आहे. परंतु काही लोकांना कसं असतं माहिती आहे का, सगळ्यात घरातली पहिली लक्ष्मी आहे ना, तिला दुःखी करायचं आणि आपल्या बायको मुलगी ही खुश राहण्याची अपेक्षा करायची. कशी खुश राहतील हो, बरोबर की नाही. तर चला पहिली तरी पण मला तुम्हाला सांगायचंय की मी साडी मागवून ठेवली होती. जर ती आली तर एमर्जन्सीला माझ्याकडे साडी असावी, कारण ती आली तर राहत नाही, लगेच जाती. तर तेवढ्या वेळामध्ये माझ्या जवळपास शॉप नाही आहे की मी जाऊन साडी घेऊन येईल, म्हणून मी साडी मागवून ठेवलेली. तुम्हाला सांगते साडी तशीच आहे, साडी मागवून ठेवली, परंतु ती आली नाही. आणि हा मला आत्ता मी चाललोय असं म्हणला नाही, तो डायरेक्टली जाऊन आला, त्यामुळे मी ती देऊ शकले नाही. तर तशीच साडी आहे. तर आता मी ती तुम्हाला दाखवू का, मी खोटं नाही बोलत कधीच. 1च मिनिट आणते. तर हे बघा आहे का नाही, सेम अशीच आहे, मी मागवली. असा पूर्ण वर्कचा ब्लाऊज आहे आणि साडी तर अशी आहे. ही मी मागवून ठेवली. मी बघा ब्लाऊज सुद्धा, हे बघा वर्कचं ब्लाऊज मागवून ठेवली मी. ती पोस्टर जी आहे ना, सेम अशी साडी आहे. तर आता मागवून ठेवली होती आणि ही साडी जास्त महागाची नाही, 700 रुपयाची साडी.
की तुम्हाला वाटेल की 700 रुपये एवढे का, ब्लाऊज डिझायनर आहे आणि ट्रेंडिंग म्हटलं की तुम्हाला माहिती आहे साड्या किती कॉस्टली आहेत आता, आणि ऑनलाईन मागवलेली आहे. आणि हीच जर मी मोर्चनमधून घेतली असती, म्हणजे अशीच नाही, समजा मी मोर्चनमधून काठपदर घेतली असती, कुठलीही दुसरी घेतली असती, तर कमीत कमी 1,500 ते 2,000 गेली असती. परंतु ती साडी आणून जर ही अशाच आतासारखं झालं असतं, ती आली नसती किंवा ही गेला नसता, तर मग माझी ती साडी तेवढी महागाची पडून राहिली असती, बरोबर की नाही. आणि मग मी ही मागवली. आता समजा ही जर साडी अशीच राहिली तर ही मी यूज करू शकते, कारण ही एकदम सॉफ्ट आणि हलकी फुलकी साडी आहे, म्हणजे काठापदराची नाही आहे. कारण काठापदराच्या माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या साड्या झालेल्या येतात आणि पार्टीवेअर पण माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. पण ही सिंपल, न टोचणारी वगैरे, वर्क नाही, जास्त हेवी जड नाही आहे, तर मी यूज करू शकते, म्हणून मी मागवून ठेवली. जर ती आली असती किंवा हा जर जाताना घरी आला असता की मी तिच्याकडे चाललोय राखी बांधायला, तर मी ही नक्कीच दिली असती, ओटीचं सामान हे. परंतु तो डायरेक्टली तिकडून गेला आणि मला तिथं गेल्यानंतर फोन केला की मला यायला उशीर होईल, मी तिकडं राखी बांधायला आलेलो आहे आणि तू जेवण करून घे, असं म्हणून त्याने मला फोन केला. तेव्हा मला माहिती झाली. तर असो, एकतर रिटर्न तर करेल मी, नाहीतर मला ठेवल. तर असं आहे की कसं असतं माहिती आहे का, आपण थोडंफार तरी माणसाने आपला हात थोडा तरी मोकळा सोडला पाहिजे ज्या त्या वेळेला. मला असं मत आहे माझं की ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी कराव्याच. तरी पण मी त्याला म्हणजे नाही का, ताटात काय टाकलं का, तर तो हो एवढंच म्हटला, पण काय टाकलं हे मी विचारलं नाही. कारण त्याला पण समजते आतापर्यंत त्यांनी कशी सेलिब्रेशन केलेलं आहे घरामध्ये, तर त्याला पण तेवढं तरी समजत असेल ना की कितपत आपण पैसे टाकायला पाहिजेत की बहिणीला ते उपयोगी येतील, बरोबर की नाही. तर आशा करते त्यानं व्यवस्थितच टाकलं असेल ताटामध्ये, आणि नसेल तर आता तिचा प्रॉब्लेम आहे, तिचा इगो हर्ट होतो, तिला फोन करायला नको, तिला आईला सॉरी म्हणायला नको, तिला आईच्या घरी यायला नको भावाला राखी बांधायला, बरोबर की नाही. पहिली वेळ असेल कदाचित तिनं फोन सुद्धा केला नाही, असं त्याचं म्हणणं होतं की मला तिनं फोन सुद्धा नाही केला, मम्मी मी स्वतःहून फोन केलाय. तर असो, काय होणार आहे त्याच्याने, बरोबर की नाही. तर चला, फायनली रक्षाबंधन झालेली आहे, त्याच्यामुळे थोडं तरी मनाला कुठं समाधान वाटते की यार चला, माझ्या मुलाचा हात सुना नाही राहिला आणि रक्षाबंधन झाली, तिला पण फील होणार नाही की मम्मीनंच पाठवलं नसेल, मम्मी जाऊ नको म्हणली नसेल, असं होणार नाही. कारण की मी तशा वृत्तीची नाही आहे. कदाचित ही तिला चांगलंच पद्धतीनं माहिती असावं की मम्मी कधीही तसं करणार नाही. माझ्यासोबत कुणी किती जरी वाईट वागलं ना, तर मी माझ्या घरातल्या मुलांना कधीच असं शिकवलं नाही की माझं ह्याच्याशी भांडण झालंय, तू ह्याला नाही बोलायचं, तिथं नाही जायचं, असं नाही करायचं. मी कधीही माझ्या मुलांना रोकटोक केलेली नाही त्या गोष्टीसाठी. माझं त्यांचं काही झालं ना, तर माझं मी आणि ती बघून घेईन. मुलं आहेत, मुलं जातात, बोलतात, हे करतात. तशाच पद्धतीनं मी मुलाला पण म्हटलं होतं. ज्या दिवशी मी इथं आले होते ना, त्याच दिवशी घरी आल्याच्या नंतर मी त्याला सांगितलं होतं की हे बघ, माझं आणि तिचं झाले, तर तुला जर तिचा फोन आला तर बोल, तुला जायचं असेल तर जा, तुम्ही दोघं जण एकमेकाचं नातं निभवा. मी ही पहिलं वाक्य सांगितलं होतं. आणि मी अशीच आहे, मी कधीही कोणाला जबरदस्ती करत नाही की म्हणजे मी त्याच्याशी बोलत नाही तर तो पण बोलायचं नाही, कारण की ते आम्हाला सवयच नाही आहे तशा. मी एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये राहिलेली आहे माझ्या घरच्या, की आम्हाला माझ्या आईला एवढे ते लोक मारायचे, एवढे त्रास द्यायचे, माझ्या आईला एवढं मारायचे, एवढे त्रास द्यायचे, तरी पण मी खूप झालं तर 4 दिवस माझ्या मनामध्ये माझ्या आईला मारलेलं राहायचं. 4 दिवसाच्या नंतर मी विसरले ना, तर लगेच माझ्या चुलतीला जाऊन बोल, आजीला जाऊन बोल, सगळ्यांना बोल, असं करायचो आम्ही. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची सवय नाहीये की असं ते धरूनच ठेवायचं, मनात असं क्रूर बुद्धीनं ठेवायचं आणि राग ठेवून 6-6 महिने बोलायचं नाही, असं नाही. आणि ही माझ्या मुलीला पण चांगलं माहिती आहे की जर ती आत्ता बी ह्या क्षणाला बी माझ्या दारात आली तर मी तिच्याशी रूडली वागू शकणार नाही, ही तिला पण गॅरंटी. आणि कारण मी अशीच आहे. मी एवढं जरी म्हणते ना, माझा भाऊ मेला तर मी जाणार नाही, परंतु माझा भाऊ जरी माझ्या दारात आला ना, तर एवढं मात्र नक्की, मी त्याच्याशी बोलल, त्याला जेवायला देईल, त्याचं सगळं करल. कारण स्वभाव तसा असतो की बोलायचं, रागाने बोलायचं, हे करायचं, परंतु आपल्या दारात कुणी आलं
तर तो राग विसरून जायचा. माझा असा स्वभाव आहे आणि मी तशीच आहे आणि मी तसंच असावं मला असं वाटतं. पण सगळ्यांचे विचार सेम नसू शकतात, सगळ्यांचे स्वभाव सेम नसू शकतात, बरोबर की नाही. तर चला, आशा करते की तुम्हाला आवडली असेल साडी. आणि मी कधीही कुठलीही गोष्ट खोटं तर बोलतच नाही आणि व्ह्यूजसाठी तर बिलकुल नाही. व्ह्यूजसाठी बरेच जण असे काहीतरी एखादं येऊन असे कमेंट करताना की हे व्ह्यूजसाठी, हे व्ह्यूजसाठी. बिलकुल नाही. मला व्ह्यूजसाठी करायचं असतं तर मी काही सांगत बसली असते. परंतु मी काही सांगते का, जे जे घडते ना तेच मी मात्र इथं शेअर करते. आणि जे असतं माझ्याकडे ते खरोखर असतं. प्रत्येक गोष्ट आतापर्यंतची सगळी आहे ना, ती सगळ्या गोष्टी आता बघ, परवाच्या दिवशी तो चालला होता असा म्हटला तरी पण मी तुमच्याशी शेअर केलं. काल तो जाऊन आला तर मी आज तुमच्याशी शेअर केले की तो जाऊन आलाय. हा, आणि बऱ्याच जणांनी मला लोणच्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सांगितले की लोणचं तू घरी बनवत जा. तर हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि मलाही आवडलं असतं. परंतु तुम्हाला सांगू का, आंबे आणून मी दुसऱ्यांना देऊन टाकली, पण मी लोणचं का घातलं नाही, कारण ना माझ्या हातून लोणचं खराब होतं आणि ते आत्ताच नाही, पहिल्यापासूनचे आहे. मग बरंच आपण मसाले वापरतो, तेल, मेहनत, फोडणं, हे ते तुम्हाला माहिती आहे किती मेहनत राहते. आणि मी तेवढं घालून सुद्धा माझं लोणचं मला टाकून द्यावं लागतं. म्हणून मग मी काय करते माहिती का, की ते लोणचं आणतच नाही. मला कधी खायची इच्छा झाली तर मी बाहेरचं आणते आणि बाहेरचं जरी आणलं तरी प्रवीणचं लोणचं आणते मी, तरी पण मला तो त्रास होतो. तुम्ही सांगितलं ते चांगल्यासाठीच सांगितले, धन्यवाद त्याच्याबद्दल. आणि खरोखर मला पण आवडलं असतं, परंतु ते टिकत नाही म्हणून मी लोणचं घालत नाही. तरी पण मी तुम्ही म्हणताय ना, तर पुढच्या वर्षी मी नक्कीच घालण्याचा प्रयत्न करेल घरी. कधीतरी मला खावंसं वाटतं म्हणून मी ते बोलले तुमच्याकडे येते. फक्त माझ्याकडून राहत नाही, ते खराब होतं म्हणून मी ते लोणचं घालण्याचा विचार घेत नाही. नाहीतर तुम्हाला माहिती आहे बघा, मी एवढं सगळं करून सुद्धा घरीच मसाले बनवते, सगळं मला घरचं आवडतं. मी लोणचंच का बरं घरी बनवणार नाही. परंतु ह्या वेळेला तर माझ्या मुलांनी आंबे सुद्धा आणून दिले होते. त्याचं जे साईड चालू आहे तिथं आंब्याचं झाड होतं, तर ते लोणच्याचंच आंबे होते आणि त्यांना आणले होते, कारण ते झाड तोडणार होते, ते काम होणार होतं म्हणून. तर ते आंबे काढून आणले होते त्यांना, तर ते आंबे मी दुसऱ्यांना दिले विचारून की तुम्ही लोणचं घालणार आहे का, किंवा तुम्हाला आंबे पाहिजेत का कैऱ्या, म्हणून मी त्यांना दिले. परंतु मी घातलं नाही. मग मी खूप झालं, मी किती 10-20 आंबे असं जरी घातलं असतं तरी भरपूर झालं असतं की नाही आमच्या दोघांसाठी, सांगा. आणि आम्ही केव्हा तरी खातो, डेली पण नाही. तर झालं नसतं का. परंतु मी दुसऱ्याला आंबे दिले आणि घातलं नाही. त्याचं एकमेव रिझन आहे की लोणचं माझ्याकडून खराब होतं. तर चला, धन्यवाद, तुम्ही छान सांगितलं मला. परंतु पुढच्या वर्षी नक्कीच ट्राय करेल. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी.